मित्रांनो, तुम्ही जर YouTubeवरती काम करत आहात आणि तुमचं स्वप्न आहे, की YouTube चॅनल मॉनिटाईज करून पैसे कमवण्याचे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट आहे. शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, YouTubeवरती मॉनिटायझेशन रिलेटेड एक खूप मोठी अपडेट आणि खूप धक्का देणारी एक पॉलिसी आलेली आहे. तर मित्रांनो, ही पॉलिसी पहिल्यापासूनच आहे. तर असं नाही की ही पॉलिसी नवीन आलेली आहे. पण ह्या पॉलिसीवर YouTube खूप स्ट्रिक्ट झालेला आहे आणि मित्रांनो, ह्या पॉलिसीमुळे खूप जास्त YouTube चॅनल्स मॉनिटाईज होत नाहीत आणि जे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत ना, तर ते देखील खूप जास्त प्रमाणात डिमॉनिटाईज होत आहे. तर काय आहे ही पॉलिसी, या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे आणि या पॉलिसीपासून आपण कसं वाचून राहायचं हे देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्हाला अगोदरचेच काही पॉलिसी माहित असतील, जसे की रियुज्ड कंटेंट. तर असे खूप प्रमाणात खूप सारे पॉलिसीज YouTube वरती आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला YouTube चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी काय काय गरजेचं आहे, जसे की 4000 तास वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर्स, नाही तर 1000 सबस्क्रायबर्स आणि 3 महिन्यात 10 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज. तर ह्यातला कोणताही एक क्रायटेरिया पूर्ण झाला की तुमचा चॅनल मॉनिटायझेशन साठी उपलब्ध होतो, म्हणजेच चॅनल मॉनिटाईज साठी रिव्ह्यूला पाठवता येतो आणि चॅनल मॉनिटाईज होऊन जातो. जर तुमचा युट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि चॅनल मॉनिटाईज देखील झालं, तरी चॅनेल भविष्यात फ्युचर मध्ये कधी डिमॉनिटाईज होईल ते काय सांगता येणार नाही. कसे माहित आहे तुम्हाला? मित्रांनो, आता एक नवीन पॉलिसी YouTube वरती आलेली आहे. तर आता मी साईटला स्क्रीनशॉट लावलेला असेल, ते लिहिलेलं असेल की सस्पेंडेड ड्यू टू रिलेटेड चॅनेल. तर मित्रांनो, ही एक नवीन पॉलिसी आलेली आहे, सस्पेंडेड ड्यू टू रिलेटेड चॅनेल, आणि तुम्हाला अशीच एक ईमेल येईल आणि तुमचं चॅनेल सस्पेंड होऊन जाईल, म्हणजेच डिमॉनिटाईज होऊन जाईल. तर आता मित्रांनो, ह्याचं कारण काय आणि ह्या पॉलिसी पासून आपण कसे वाचायचे आणि आपला चॅनेल कसा सेफ ठेवायचा, तर हे सगळं आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही भूतकाळात म्हणजे अगोदर गेल्या 2-3 वर्षा अगोदर एक चॅनेल किंवा 2-3 चॅनेल काढून ठेवलेले असतील, ते चॅनेल वरती तुम्ही 4-5 व्हिडिओ किंवा 2-4 व्हिडिओ काय तर एक चॅनेलला टाकलेले नाही नसतील, तर अशा प्रकारचे तुमचे चॅनेल्स, अगोदरचे चॅनेल्स आहेत ना, तर ते तुम्हाला हुडकून काढावे लागतील. जरी लक्षात नसलं तरी समजा, जर तुमच्या पहिल्याच्या चॅनेलला एक काही देखील प्रॉब्लेम आला, तर या तुमच्या नवीन आता मेन सध्याचं जे चॅनेल आहे ना, तर त्या चॅनेल देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तुम्ही मल्टिपल चॅनेल रन करत असाल, म्हणजे तुम्ही 2-3 चॅनेल चालवत असाल, तर तुमचे अगोदरचे चॅनेल आहे ना, डिमॉनिटाईज जर चुकून झालं, तर हे तुमचे बाकीचे सगळे चॅनेल्स आहेत ना, तर त्याला असा एक मेल येईल, सस्पेंडेड ड्यू टू रिलेटेड चॅनेल, आणि ते म्हणून बाकीचे सगळे चॅनेल डिमॉनिटाईज होऊन जातील. तर आता हे वाचण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, तर आता लगेचच सांगतो. पहिल्यांदा तर मी म्हणलं, ते तुमचे पहिल्याचे अगोदरचे चॅनेल हुडकून काढा आणि ते पहिल्याचे जे चॅनल्स आहेत ना, ते चॅनल डिलीट तर मारून टाका, नाही तर त्यातले सगळे व्हिडिओज तर डिलीट मारून टाका. तर हा एकच पर्याय आहे या पॉलिसी पासून वाचवण्याचं. या पॉलिसीमुळे खूप लोकांचे चॅनल आहेत ना, तर ते डिमॉनिटाईज झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे युट्यूबचे प्रो टिप्स प्लस इन्स्टा प्रो हॅक्स व्हिडिओज पाहिजे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जय श्रीराय, जय महाराष्ट्र.